सो आफ्टर लॉंग टाइम, बाय द वे आज तारीख आहे 5 नोव्हेंबर. लगभग महिना झाला असेल या चॅनलवरती कुठलाच व्हिडिओ आला नाही. त्याचे रिझन्स भरपूर आहेत. आता सगळे रिझन तर मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही बसत महिनाभर का ब्लॉग्स आले नाही. सो सिम्पली फक्त 2 रिझन सांगतो मी. फर्स्ट माझा ऑफिसचं जॉब, त्याचं टायमिंग जरा फ्लक्च्युएट झालेलं आणि मेन म्हणजे माझा मोटोव्लॉगिंग सेटअप थोडाफार अपडाऊन चालू होता, कारण की मी गोप्रोच्या इश्यूजला खूप कंटाळलो. त्या गोप्रोचे इश्यू लगभग मी स्वतः 4 वर्ष झाले गोप्रो यूज करतो. मला तर माहिती आहे गोप्रोचे काय काय इश्यू मी फेस केले त्या 4 वर्षात. तर भरपूर जण मला सजेस्ट केलं गोप्रो सोड आणि DJIवर मूव. बट सीन असं आहे भाई, गोप्रो हा मी 4 वर्ष झाली यूज करतो. दॅट्स वाय मला त्याच्या भरपूर हॅबिट्स माहीत होते. तो कधी हँग होणार, तो कधी त्याची फाईल करप्ट होते. सो गोप्रोला माझ्यापेक्षा चांगलं मला वाटत नाही कोण ओळखत असेल. दॅट्स वाय मी गोप्रोनं मूव होत नव्हतं, कारण की मला जेवढं आउटपुट पाहिजे ते तो आउटपुट DJI देऊ शकत नाही मला माहीत होतं. बट जेव्हा DJIचा Action 4 लॉन्च झाला त्यानंतर माझं थोडंफार माइंड कन्वर्ट व्हायला लागलं गोप्रो DJIवरती. सो जसं की तुम्हाला माहीत असेल, आपण लास्ट इयर गोप्रो 10 बाय केलेला, म्हणजे मागच्या वर्षीच ऑक्टोबर की नोव्हेंबरची गोष्ट आहे. बिग बिलियन डेला आपण सेलमध्ये बाय केलं आहे. आणि त्या टायमाला मी 1 वर्ष आधी DJIसाठी का नाही गेलो माहिती का? त्या टायमाला Action 4 आय थिंक चालू होता, Action 4 Pro. बट तो घेऊन मला परत माझ्या मोटोव्लॉगिंग सेटअप अपडेट करावा लागला, असं पूर्ण स्टार्ट टू एंड. कारण की गोप्रोचा मोटोव्लॉगिंग सेटअप DJIसाठी चालत नाही. याचा माईक वेगळा असतो, माईक ॲडॅप्टर वेगळा असतो, त्याचा पूर्ण केसपासून सेटअपपासून पूर्ण A to Z वेगळं आहे. दॅट्स वाय मी विचार केला 8वरून आपण 10वरतीच अपग्रेड करू, DJIसाठी नको जायला म्हणून. बट कुठेतरी माझा डिसिजन चुकला. जे मी Hero 8ला फेस केले गोप्रोच्या, तेच सेम सीन मी या वर्षभरात Hero 10ला पण फेस केले. असं नाही काय कॅमेरा फालतू आहे, असं नाही की कॅमेराला मी उगाच जज करतो आहे. बट स्टील मी स्वतः 4 वर्ष यूज करतो, तर मला माहिती आहे DJIचे आता प्रोडक्ट फाय स्पेशली तर जो आउटपुट देतो आहे, स्पेशली तर नाईटसाठी भाई तसा आउटपुट गोप्रो पण देत नाही. सो कुठे ना कुठे माझा विचार चालू होता स्विच तर मला करायचं 100% गोप्रोवरून DJI Action 5 Proवरती. तो महिनाभर माझ्या ह्याच्यातच गेला, गोप्रोवर कंटिन्यू करू मोटोव्लॉगिंग का DJIवर स्विच करू. बट फायनल मी डिसिजन घेतला आणि आपण घेऊन आलो DJIचा ऑस्मो Action 5. बघा, हा मला लगभग 35च्या आसपास पडला आहे. स्टँडर्ड कोंबो, ॲडव्हेंचर कोंबो घेतला असता 45-42च्या आसपास गेला असता. आता भले माझ्याकडे गोप्रोचे पूर्ण सेटअप आहे मोटोव्लॉगिंगचा, सोनीचा माईक, गोप्रोचा ॲडॅप्टर, गोप्रोची केस, भरपूर काही गोष्टी आहेत आणि गोप्रोची एक्स्ट्रा बॅटरीज. पण स्टील तरी पण मी डिसिजन घेतलं की परत अपग्रेड गोप्रोमध्ये नको काय. मी गोप्रो 12साठी पण गेलो असतो, कारण की गोप्रो 10ची बॅटरी, कारण की गोप्रो 10ची बॅटरी गोप्रो 11-12पर्यंत चालते असं मी ऐकलं. बाकी हा फ्रंट लुक आहे बॉक्सचा आणि आहे बॅक. आता इथे तुम्हाला एक्सेसरीज सगळ्या दिल्यात, काय काय भेटतं याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही, मी वाचून दाखवतो. फर्स्ट ऑफ ऑल गोप्रोची सवय तोडली पाहिजे, गोप्रो तोंडायला लागेल. फर्स्ट ऑफ ऑल तर DJIचा ॲक्शन कॅमेरा आहे 5 Pro. आणि देन याच्यामध्ये येते एक बॅटरी, एक मॅग्नेटिक माउंट स्क्रू, तो माउंटला स्क्रू करतो ते. सेकंड म्हणजे केस तर इनबिल्ड येते. गोप्रोसाठी आपल्याला केस वेगळी बाय करावी लागते, मग ह्याच्यात इनबिल्ड येते केस. चार्जर आहे Type-C to Type-C. सगळ्यात इम्पॉर्टंटची गोष्ट याच्यामध्ये मॅग्नेटिक. सो गोप्रो देत नाही आहे, म्हणजे 13% देतो, पण 13च्या प्राईसमध्ये हा 10 पट चांगला आहे एक्स्ट्रा. चलो अनबॉक्सिंग करू. Okay, so let's start unboxing. First of all, चलो ओपन करो. 1 2 3. सो फर्स्ट लुक असा काहीतरी आहे आपला बॉक्सच्या आतमधला. ते दिलं आहे ॲक्सेसरीज आणि आपला आहे ते DJIचा Action 5 Pro. पहिले ते हे काढू, साईडला ठेवू. देन आपला मेन कॅमेरा काढू. भाईसा लाईट वेट आहे गोप्रोपेक्षा, त्याला आपण नंतर ओपन करू. सध्या साईडला ठेवायला. ॲक्सेसरीज बघू काय काय ॲक्सेसरीजचा बॉक्स. ओके, फर्स्ट आहे केबल Type-C to Type-C चार्जिंगसाठी. सेकंड गोष्ट आहे ते म्हणजे DJIचा मोटोव्लॉगिंग केस.
एक्स्ट्रा स्क्रू पण दिल्या जातो लोकांनी. भाव हां गोप्रो पण देतो असतो, बट गोप्रो हे नाही देतात, एक्स्ट्रा बाय करायला. ओके, सो ही जी DJIची बॅटरी इथे आहे. गोप्रोपेक्षा 2 टाईम जास्त चालते. गोप्रो 2 फुल बॅटरीमध्ये जेवढं चालतो ना तेवढा DJI एक सिंगल बॅटरीमध्ये चालतो. तर आहे एक्स्ट्रा. हो, मॅग्नेटिक माउंट आहे आतच आहे. लेट्स गो. नाईस वन. ही जी गोष्ट आहे ना आणि एवढा त्रास वाचणार आहे ना माझा मॅग्नेटिक माउंट. ओके, सो अशा काही गोष्टी आपल्याला बॉक्समध्ये भेटल्यात. फर्स्ट ऑफ ऑल आहे बॅटरी DJIची, देन आहे मेन आपला ॲक्शन कॅमेरा, त्याला पण ओपन करू. देन स्क्रू भेटला आहे स्पेशली तर मॅग्नेटिक माउंट. तुम्हाला एक मजा बघायची आहे का, हा जो केस आहे ना DJIचा आहे, ह्याच्या आतमध्येच DJIच्या कॅमेरा टाकून मोटोलॉगिंग सेटअप बनतो. एक तर गोष्ट आहे की हा मॅग्नेटिक माउंट डायरेक्ट घ्यायला लागेल, बट जर तुम्हाला इन्स्टासाठी रील जर शूट करायचं असेल तर बघा इथे मजा बघा. आता विदाउट एनी एफर्ट डायरेक्ट येऊन चिपकला. सो कुठपर्यंत आलो आपण. केस आहे, मॅग्नेटिक माउंट आहे. अजून एक येतो आपला जे माउंट टाईप एक असतो जो माझा ऑलरेडी हेल्मेटला माउंट असतो, याचा काही यूज नाही, मला परत आतमध्ये ठेवेल. सेकंड आहे इथे मॅन्युअल पूर्ण ऑस्मो ॲक्शन 5चं क्विक स्टार्ट गाईड, आणि इथे थोडंफार एक्सरसाइज असेल. बस एवढं आलेलं. बाकी आता एवढंच अनबॉक्सिंग नाही, अजून एक गोष्टीची मी अनबॉक्स करायची, कारण की DJIमध्ये आपल्याला मोटो व्लॉगिंग पण करायची आहे ना. सो अजून एक पार्सल आलं आपलं ॲमेझॉनवरून, कारण की कॅमेराला अजून प्रोटेक्ट पण करायचं ना. थोड्याफार गोष्टी आत पण आहेत, हे पण ओपन करू. सो एक्स्ट्रा मॅग्नेटिक माउंट, हे आहे DJI ॲक्शन 5 प्रोचे लेन्स प्रोटेक्टर. हे जे लेन्स आहेत ना, म्हणजे कॅमेराची लेन्स, फ्रंट स्क्रीन आणि बॅक स्क्रीन, त्याला एक प्रोटेक्टर मागवलेत. रिस्क कशाला ना. हा DJIचा नाही, हा काहीतरी कुठल्या तरी चायना कंपनीचा आहे, कारण की हा जर ओरिजिनल घ्यायला गेलो तर हा 2 ते 2000 किंवा 2200च्या आसपास आहे, आणि मला वरतीच नाही वाटत एवढं 2000 इन्व्हेस्ट करणं. सो मी हा समथिंग 600 to 500 रुपीजचा मागवला आहे. लेट्स सी. हा मी मेन नाही, प्रायमरी माझा हाच असणार आहे हेल्मेटवरती. हा फक्त फ्रंट अँगल कधी शूट करायचं झालं तर चेक करूया का आत्ताच त्याला माउंट होते का. सो असं की बोलो, आता होता ओरिजिनल. हा मगाशी तुम्ही बघितला, हा डायरेक्ट माउंट चिपकतो याला. आता आपण तो पण ट्राय करून बघू लागतोय का, जो आता आपण चायना ऑर्डर केलेला. हा बघा, ह्याच्या येणे तर कंपनी पण नाही आहे, बट ठीक आहे, ट्राय. येस, लागतो तर आहे, बघू. ओके, सो लेट्स अनबॉक्स द मेन प्रोडक्ट. पहिले आता गोप्रो का बोलतो याला सारखं मी. ओके, सो पहिले DJIचा मेन प्रोडक्ट बाहेर काढून घेऊ, आणि प्लस त्याची बॅटरी. सो दिस इज द मेन प्रोडक्ट DJI ॲक्शन 5 प्रो. याचा केस पण काढून घेऊ. काय दिसतोय सेक्सी एकदम ना. फ्रंटला जो डिस्प्ले आहे ना, त्यात फक्त तो शोसाठी नाही आहे, त्यातून पण तुम्ही स्क्रीन ऑपरेट करू शकता, आणि पार्टी तर आहेच. सो ओव्हरऑल लुक जर बघायला गेला तर पुढे तुम्हाला कॅप्चर करायला मोठासा कॅमेरा आहे, आणि साईडलाच बघाल तर अजून एक डिस्प्ले, तो पण ऑपरेटर डिस्प्ले करून येतात, तुम्ही तो पण ऑपरेट करू शकता, आणि पार्टी सगळ्यात मोठा डिस्प्ले. ओके, असं कूल करायचं. आणि हा आय थिंक सो आहे बॅटरी कंपाऊंड. करेक्ट. आपली बॅटरी साईडला आहे, मेमरी कार्डचं सॉर्ट. ओके, सो बॅटरी ओपन करून घेऊ. हेवी मटेरियल आहे. बॅटरीची साईज बघताय. आता मी ना गोप्रो आणला नाही, तुम्हाला दाखवलं असं गोप्रोची बॅटरी नाही, याची बॅटरी केवढी फरक आहे. एवढीच असेल गोप्रोची बॅटरी, आणि एवढी ऑफकोर्स चालते पण तेवढीच. इन्सर्ट करून घेऊ. चलो चालू करूया. 1 2 3 स्टार्ट. गणपती मोरया. ओपन झाला पण मला वाटलं ते गोप्रोचे इंटरफेस होतं ना स्टार्टिंगला, वेलकम आहे. सो लँग्वेज इंग्लिश. फर्स्ट आलं ऑप्शन लँग्वेजचं आहे, इंग्लिश सिलेक्ट करू. देन आहे स्कॅनर. ओके, सो झालं प्रोसेस सगळी करून. बाकी ते रिझोल्युशन जर बघाल ना, पुढे गेलं 4K पासून आहे भाई. आता जी फुटेज बघाल आयफोनवरून डायरेक्ट DJIवर.
ओके सो हा जो फुटेज बघताय तो आहे DJI Action 5चा. नक्की कमेंट डाऊन करून सांगा. चलो आउटडोर शूट करून तुम्हाला दाखवतो. 48 GB इंटरनल स्टोरेज आहे. ओके सो आता बाहेर आपण आलो आउटडोर शूटसाठी. कॅमेरा अँगल मी समोर ठेवला आहे. बाकी आता चेक करू बाई क्वालिटी कशी आहे. मला तर वाटतं हा कॅमेरा तोडणार बाई गोप्रोला आरामात. बाकी या कॅमेऱ्याने एक गोष्ट तर होते, असं इथून झूम पण करू शकतो, अजून होते नाही झूम आउट पण करू शकतो. भाई मगाशी सीन झाला, अल्ट्रा वाईट ठेवायचं सोडून मी फक्त वाईट ठेवलेला. बट एस ठीक आहे, परत एकदा ट्राय करून बघू. गाडी जरा माखली, गाडी सोड, आपण स्कायचं शूट दाखवू. बघा किती क्लिअर दिसते ना. आता मला असं वाटतं की Hero 5नी गोप्रोच्या सगळ्या सिरीजला आरामात तोडलं. भाई साहेब काय क्लिअर दिसतं, शार्पनेस बघा काय मस्त आहे. मला ॲक्च्युली जे डोळ्याने दिसते ना त्यापेक्षा चांगलं कॅमेरामध्ये दिसते मला. एवढी पॉवर क्लॅरिटी आणि काळोखात पण शेडमध्ये आल्यावर पण भाई काय कॅमेरा बनवलाय हा, एक नंबर. ओके सो हा जो फुटेज बघताय तो आहे 14+ मधला आणि हा आहे आपला DJIचा ॲक्शन कॅमेरा नवीन जो घेतला तो. इथे थोडंफार कॉन्ट्रॅक्ट चांगलं आहे आयफोनचं, बट DJI भाई तोडतोय. आणि स्पेशली तर तुम्हाला बॅकची इमेज दाखवू का आता. सो आहे 0.5 14+चं आणि इथे आहे आपला ऑस्मो ॲक्शन 5 Pro. भाई खातोय, सगळं खातोय, काय क्लॅरिटी दिसते बघा. ओके सो ही होती बेसिक आपली DJIची अनबॉक्सिंग. आता मोटो व्लॉगिंग सेटअपवर तर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तो नेक्स्ट पार्टमध्ये येईल, कारण की हा फक्त मी DJIची अनबॉक्सिंग आणि थोडंफार कंपॅरिझन. आता मी कंपॅरिझन करणार होतो गोप्रो आणि DJIचं, बट त्याला काही पॉईंट नाही. मी चेक केलं तर जमीन आसमानचा फरक आहे DJI Action 5 Pro आणि गोप्रोच्या कुठल्याही सिरीजमध्ये. सो ब्लॉग इथंच संपू. ब्लॉग आता होपफुली कंटिन्यू येतील आणि आपली जी मेन राईड आहे तिचा अनाउन्समेंट आता करत नाही मी, नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगेल मी. बट येस मोठी राईड येते लवकर. सो भेटू आता नेक्स्ट ब्लॉगवर. टिल देन टेक केअर, बाय बाय, राईड्स पण ऑलवेज मूव आउट. चलो पीस आउट.